नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी अनिता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं वेगळं कारण आहे मंडळी, ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी ना आपल्या महिलांच्या परिस्थितीवर अवलंबून हा व्हिडिओ बनवते आहे. आणि कुठे कुठे खरंच काही बायकांना खूप त्रास होतोय, तर तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे. असंच माझ्या एक जवळच्या व्यक्तीसोबत घडलं आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझ्याजवळ ही तर माझी फ्रेंड आहे, पण माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीसोबत सुद्धा आणि अगदी इवन मी सुद्धा माझ्यासोबत सुद्धा हे सगळं घडलेलं आहे. तर काही बायकांना काय वाटतं ना की काही म्हणजे पूर्वीच्या बायका होत्या ना, त्यांना खूप त्रास होता. हल्लीच्या मुलींना काहीच त्रास नाही, तरीसुद्धा त्यांना अंधत नाही व्यवस्थित. तर तसं नाही आहे, काही बायकांना अजूनही त्रास आहे आणि मलासुद्धा एकेकाळी होता. तर तर ना मंडळी, माझी एक फ्रेंड आहे, आम्ही सिल्लोडला राहायचो. तिथे ना मी MSc क्लास लावले होते आणि आम्ही सोबतच जायचो. तर तिचं ना मला एक दिवसा म्हणजे 2 दिवसापूर्वी फोन आलेला. 1 दिवसापूर्वी नाही, 2 दिवसापूर्वी फोन आलेला आणि खूप रडत होती. आम्ही इतके दिवस ना कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. आता 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि तिने ना माझा असं स्क्रॉल करता करता तिच्या मम्मीच्या फोनवरती माझा व्हिडिओ बघितला आणि तिच्या मम्मीच्याच फोनमध्ये माझा नंबर होता. कारण आम्ही जेव्हा MSc क्लास करत होतो तेव्हा तिचं लग्न नव्हतं जमलेलं. तर त्यानंतर तिचं लग्न जमलेलं मला तिने सांगितलंसुद्धा होतं. पण माझी मम्मीची तब्येत खराब होती, MGMला ॲडमिट होती, त्यामुळे काही मला जमलं नव्हतं तिच्या लग्नाला जाणं. त्यानंतर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. तिच्या मम्मीचाच नंबर होता तिच्याकडे फोन नव्हता. तिच्या मम्मीचाच नंबर तिने मला दिला होता. आम्ही नंबर एक्सचेंज केला होता आणि त्यानंतर काही कॉन्टॅक्टच नव्हता लग्न झाल्यावर. आणि आता तिने काल परवा फोन केला आणि खूप रडत होती माझ्याजवळ. म्हटलं म्हणजे रडली नाही ती स्टार्टिंगला, आम्ही खूप गप्पा मारल्या आणि अचानकच तिचं मन भरून आलं, खूप रडायला लागली होती. आणि तिला बहीण नाही आहे, 2 भाऊच आहे. आता तिचं नाव मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही व्हिडिओमध्ये, काही पर्सनल कारणामुळे. तर खूप रडत होती. म्हणजे तिला ना अक्षरशः फोनसुद्धा वापरायची परमिशन नाही आहे. तिच्याकडे छोटा फोन आहे, तो पण 1-1.5 वर्षापूर्वी तिला मिळाला आणि तिच्या मम्मीकडे आलेली होती. तिच्या मम्मीच्या फोनमधून तिने माझा नंबर घेतला आणि कॉन्टॅक्ट केला होता. म्हणे मी तुझा व्हिडिओ बघितला, छान व्हिडिओ बनवते, असं तसं काय मला बोलत होती. आणि अचानकच म्हणजे रडायला लागलं. मी तिला विचारलं, काय चालू आहे, कसं आहे तुझी तब्येत वगैरे, मुलगा कसा आहे तुझा? मग तिला 1.5 वर्षाचा मुलगा आहे, समर्थ नाव आहे त्याचं. तर त्याला विचारत होती मी. म्हणजे तिनेच स्वतः सांगितलं होतं, आम्ही स्टार्टिंगला बोलणं झालं तेव्हा. मला तर माहीत नव्हतं तिला मुलगा आहे म्हणून. म्हटलं कसा आहे मग तो? मग छान आहे, असं तसं. खूप त्रास देता म्हणे माझे घरचे. मग असं आमचं त्या पॉईंटवर बोलणं झालं सुरू. तर खूप त्रास देतो माझा नवरासुद्धा, मला म्हणजे साथ देत नाही. माझी सासू जी आहे ना, तिच्या मुलीला त्रास होतो म्हणून ती मला त्रास देते. तिची जी नणंद आहे ना, तिलासुद्धा त्रास आहे तिच्या सासरकडच्याकडून. म्हणजे हुंडा तिचं म्हणजे 6-7 महिन्यापूर्वी लग्न झालं आणि त्याआधीसुद्धा ती त्रास द्यायची तिची सासू आणि नणंद मिळून. आणि आतासुद्धा तिची नणंद जी आहे ना, लग्न झाल्यावरती 2-3 महिन्याला येते, थोडेसे भांडण जर झाले तर. आणि त्या दोघीजणी मिळून मला त्रास देतात, स्वयंपाकात असं कर तसं कर. आणि म्हणजे हे असंच झालं, हे काम तसंच झालं, असं म्हणजे थोड्या छोट्या गोष्टीहून लगेचच बोलून दाखवायचं उद्धटसारखं, असं त्यांच्या घरात चालू आहे. असं ती मला सांगत होती, सगळं काही शेअर करत होती आणि खूप रडत होती. म्हणजे एक बहिणीला आपण सगळं काही शेअर करतो तसं ती मला शेअर करत होती आणि खूप रडत होती. आणि म्हणजे तिचं पूर्ण ग्रॅज्युएशन झालं, लग्न झालं तिचं, तरीसुद्धा तिची ही सिच्युएशन आहे. म्हणजे मग आपल्यासारख्या ज्या बायका आहेत, ज्या शिकलेल्या नाही जास्त, त्यांनी काय करायचं मग? म्हणजे लग्न ती स्वतःच्या पायावर सुद्धा उभं राहू शकते, जॉब पण करू शकते, पण तिची सासू जी आहे ना, ती करू देत नाही. मुलांना सांभाळून कोण, म्हणजे खूप टॉर्चर करते, असं मानसिक टॉर्चर करते. तर आपण आणि त्यात ना तिचे आईवडीलसुद्धा साथ देत नाही. म्हणजे म्हणतात की समजून घे, काही दिवसांना परिस्थिती बदलेल. पहिल्या पण बायकांना त्रास होता, मग झालं, नंतर सगळं सुरळीत होतं. आणि ह्याच
ह्याच मानसिकतेवर आपण दिवस काढत असतो. खूप त्रास होतो आणि कधी कधी ना ती सिच्युएशन बदलतसुद्धा नाही. आपल्याला त्या गोष्टीसोबतच सगळं ॲडजस्ट करावं लागतं. त्या मानसिक त्रासासोबतच सगळं ॲडजस्ट करावं लागतं आणि काही बायका तर सुसाईडसुद्धा करतात या सिच्युएशनमध्ये. तर ती मला विचारत होती, ताई मला माझे मम्मी पप्पा म्हणतात की एक ना एक दिवस सिच्युएशन बदलेल, परिस्थिती बदलेल, तुझा नवरासुद्धा बदलेल आणि तुझा जो संसार आहे ना सुखाचं होईल, तर काही दिवस सहन कर. खरंच सांग ताई, तुला एक्सपिरियन्स आहे, तू मला सांगशील का काही यावर मी काय करू? तर आता मलाच प्रश्न पडला होता की मी काय तिला सांगू म्हणून, पण मी तिला जे काही सांगितलं ते तुम्हाला सांगते. तर एकेकाळी कारण मी सुद्धा या परिस्थितीतून निघाले होते. मला सुद्धा फोन वापरायची परमिशन होती. आमच्या घरामध्ये सुद्धा ही मानसिकता होती की फोन लावायचा मम्मी पप्पाला, तर आईवडिलांना, तर आमच्या फोनहून लावायचा आणि आमच्यासमोरच बोलायचा, असं माझ्या घरामध्ये मानसिकता होती. पण एक वेळेस अशी सिच्युएशन येते ना, आपले पण हद्द पार होऊन जाते की नाही, मला फोन पाहिजे तर पाहिजेच. मी काही चुकीचं वापरत नाही आहे, वागत नाही आहे किंवा वापरत नाही आहे. जे काही असेल ना मी ते मान्य करते, पण मला फोन पाहिजे तर पाहिजेच. आणि मी हट्टाला पेटले होते आणि त्यामुळे नंतर आमच्या घरामध्ये सुद्धा खूप वादविवाद झाले आणि त्यानंतर मला फोन मिळाला होता आणि फोनसाठी मला सुद्धा खूप स्ट्रगल करावं लागलं होतं. आणि त्यानंतर आता 5 वर्षापासून मी फोन वापरते आहे. तर ती मला विचारत होती, ताई मला खरं सांग यावर काहीतरी, मी काय करू? मला खूप त्रास होतो आहे, असं मन खूप उदास होतं, कधी कधी सुसाईडसुद्धा करावं वाटतं, इतकं मानसिक त्रास होतो. पण मुलाचा विचार करून मी राहते म्हणे. तर मी तिला एकच सांगितलं, हे बघ, जोपर्यंत आपण खंबीर होत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणीच साथ देत नाही, इवन आपले आईवडीलसुद्धा साथ देत नाही. पण आपण एकदा खंबीर झालं ना, प्रत्येक समस्यांना तोंड देण्या इतपत आपण प्रत्येक जिथे आपलं चुकतं आहे ना तिथे उत्तर दिलं नाही पाहिजे. निमूटपणाने इवन मी मार खायलासुद्धा कमी करत नाही, म्हणजे मार खाण्याची सुद्धा मानसिकता ठेवते आणि जिथे माझं चुकत नाही तिथे अजिबात मी ऐकून घेत नाही, सडेतोड उत्तर देतेच देते. भले माझं थोडं चुकत जरी असलं त्यामध्ये उद्धटपणाने बोलणं, तरी पण मी देते. कारण जोपर्यंत आपण बोलत नाही ना तोपर्यंत समोरचा व्यक्ती बोलण्याची मर्यादा विसरतो आणि आपण जेव्हा बोलायला लागतो ना तेव्हा त्याला म्हणजे कळतं की आपण चुकतो आहे आणि तो त्याचं ना माघार घेतो थोडी का होईना. आणि जो बोलण्याची हे आहे ना त्याची लिमिट तो कमी करतो. तर हेच मी म्हणजे मार्ग निवडला आहे आणि ते पण तू एकदा ट्राय करून बघ. म्हणजे जिथे तुझं चुकत नाही ना तिथे अजिबात ऐकायचं नाही आणि जिथे तुझं चुकते तिथे निमूटपणाने ऐकायचं, ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडायचं. तर तुम्हाला काय वाटतं, मी हे बरोबर तिला सांगितलं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा.